आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दवाखान्याच्या कामाची पायाभरणी झाली आज। खूप छान वाटलं। गावातले बऱ्यापैकी सगळीच माणसं आली होती। सगळ्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद होता। याआधी त्या गावात दवाखानाच नव्हता अगं। सगळे खुश होते। तू काय काय केलंस आज? मी काय नाही, आधी तारा मॅडम सोबत रियाजाला गेले आणि मग तिथून त्या मॅडमना भेटले। तुम्ही मला सोडलं होतात ना। काय म्हणाल्या त्या मॅडम? त्या खूप छान बोलत होत्या। त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं। त्या म्हणाल्या की आपण जशी देवावर श्रद्धा ठेवतो ना, तशीच आपल्या कामावर ठेवली की आपलं काम आपल्यावर प्रसन्न होतं। बरोबर आहे। तुझी विठ्ठलावर जेवढी श्रद्धा आहे तेवढीच तुझ्या कामावर पण श्रद्धा आहे। म्हणूनच तर तू हे करू शकतेस। तुमचंही अगदी तसंच आहे। तुम्ही सुद्धा आज स्वतःहून त्या गावात गेलात भेट द्यायला। खरं तर दवाखान्यातल्या कामासाठी तुम्हाला जायची गरज नव्हती। हो सावली, पण मी गेल्यानंतर खूप फरक पडला। त्यांना वाटलं की आपण प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी काम करतोय। खरं तर मी एका मॅनेजरला पण पाठवू शकलो असतो, पण मी गेलो ते बरं झालं। आता हे जे गाव आहे ना, या गावाला आपण मॉडेल बनवू, म्हणजे बाकीचे गावं या गावाला बघून फॉलो करतील। हो, आणि त्यांचा विश्वास सुद्धा बसेल की आपण जे बोलतो ते करून दाखवतो। आता कोकणातल्या बाकीच्या गावांमध्ये पण जाऊन यावं लागेल आपल्याला। कधी जायचा विचार आहे? लगेच जावं लागेल, उद्या किंवा परवा। मी आवरून येतो। हो। दोघांनी जायचं असं का म्हणाले ते? बरं, मी तिकडे गेले तर इकडे रियाजाचं काय होईल? भैरवी माईंच्या कार्यक्रमाचं काय? बरं, मी हे सगळं भैरवी माईंना समजावून कसं सांगू? कुठे गेला होतात ग तिघी आज? कोण तिघी? तू, जयंती आणि ऐश्वर्या पण आली होती ना तुमच्या बरोबर? त्या सोबत नव्हत्या, त्या माझा पाठलाग करत होत्या। तिचं एक ना काही कळतच नाही, कधी कोणाशी काय वागेल कसलाच नेम नाही। आणि विचारलं की म्हणते की मी स्वतःमध्ये बदल करते, काही झालं की यांचा दाखला देत असते। जाऊ दे, मी ना विचारच करत नाही फार। मला एवढंच माहितीये, आपण सगळ्यांशी चांगलं वागायचं, देव त्याचं फळ नक्की देईल। अगदी बरोबर। झाला का स्वयंपाक? हो आई, झालाच आहे। यांना खूप भूक लागली आहे। तू जाऊन आलीस मीटिंगला? हो, कशी झाली? छान। काही शिकायला मिळालं? भरपूर शिकायला मिळालं। त्या मॅडम आहेत ना, खूप छान बोलत होत्या। मला असं एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटलं। खरं तर त्या बोलल्या माझ्याशी, तुझं खूप कौतुक करत होत्या त्या। छान शिकते आणि तुमची कंपनी खूप पुढे नेईल। गुड, आय एम प्राऊड ऑफ यू, कीप इट अप। थँक्यू। चला आवरा लवकर। होय। ही तर आता माझी जागा मॉमच्या मनातही बळकवायला लागली। या सावलीचं काहीतरी करावं लागेल। सावली, मी तुला आधीच बोललो होतो, कोकणात आपल्याला जावं लागेल। आपल्याला रॉ मटेरियल पाहिजे ना, पाहिजे की नको? मग तिथल्या लोकांशी बोलावं लागेल ना सावली। आणि मागचा अनुभव माहिती आहे, तू त्या लोकांशी बोललीस म्हणून ते तयार झाले। आता पण तू जर आलीस ना तर बरं होईल सावली, मला गरज आहे तुझी। हो, पण माईंनी मला यायला सांगितलं तारा मॅडमच्या कार्यक्रमाला। ते सुद्धा महत्वाचं आहे ना, मला जावं लागेल सारंग सर। मला सगळं मान्य आहे, पण इथे पण तुझी गरज आहे। आणि इतकी वर्ष तू भैरवीजींच्या कार्यक्रमाला गेलीस ना, एखाद्या कार्यक्रमाला तू नाही जाऊ शकलीस तर काय फरक पडणार आहे? करतील त्या मॅनेज। खुशखबर खुशखबर खुशखबर। काय? किरण माशी बोलली स्वतःहून। ही खुशखबर आहे? नुसता चालतोस, चल। अरे काय काय सांगायला काय आला होतास? अरे हा, भैरवी माई खाली आली, बोलवलं तुम्हाला। हा, चल चला। सांग मला काय बोलली ती? हा, आजवर आपल्यात
जे काही घडलं ते सगळं मागचं विसरून आता पुन्हा नव्याने एक सुरुवात करूया असं मला वाटतंय. नाही भैरवी, मला सुद्धा खरंच हे आवडेल, कारण आपल्यामध्ये वाद नव्हते, तत्वांची लढाई होती जी तत्वानेच लढावी लागते. आणि जे काही झालं ते मी माझ्या मनात ठेवीन अशी मी नाहीच आहे, तुला सुद्धा ठाऊक आहे. हो, तो तिचा स्वभाव नाही. बोला ना, काय म्हणत होतात? आज मी आले तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायला. माझ्या संगीताच्या कारकिर्दीला आता 35 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्ताने मी एक कार्यक्रम ठेवलाय आणि त्या कार्यक्रमात मी आमच्या वजे घराण्याची संगीत परंपरा आता ताराच्या हाती सुपूर्द करायचं ठरवलंय ऑफिशियली. आम्हा दोघींसाठीही आमच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या क्षणाचे साक्षीदार कुटुंब म्हणून तुम्ही सगळ्यांनी व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्याचंच तुम्हाला आमंत्रण द्यायला आले. जरूर येऊ आम्ही, आम्हाला आनंदच वाटेल. अभिनंदन. थँक्यू. पण हे अभिनंदन मी तेव्हाच स्वीकारेन जेव्हा तुम्ही सहकुटुंब सगळेजण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमचं अभिनंदन कराल तेव्हा. भैरवीजी, खरंच मनापासून अभिनंदन, पण मला आणि सावलीला नाही येता येणार. अरे सारंग, असं कसं? तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तारा आणि सावली एकत्र लहानाच्या मोठ्या झाल्या. आजवर ताराच्या प्रत्येक कार्यक्रमाला, म्हणजे अगदी तारा लहान असल्यापासून गाण्याचे कार्यक्रम करते तेव्हापासून ते आजवर ती सतत तारासोबत राहिली आहे. आणि आता जेव्हा ताराच्या आयुष्यातला एवढा मोठा प्रसंग आहे तेव्हा सावली तिथे नसेल असं कसं? ते काही नाही, तुम्ही सगळ्यांनी यायलाच हवं. भैरवीजी, मला सगळं मान्य आहे, पण प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. कोकणातल्या काही गावांमध्ये आम्हाला जायचं आहे कामानिमित्ताने. जर आम्ही नाही गेलो ना तर पुढचा डील नाही होऊ शकत. खरं तर मला पटत नाहीये हे, कारण रूपम कॉस्मेटिक एवढी मोठी कंपनी आहे. एक मीटिंग पोस्टपोन होऊच शकते की. म्हणजे तुम्ही ही विजिट नंतर करा ना, काय हरकत आहे? मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. काही कामं वेळच्या वेळी झालेली बरी असतात. प्लीज. तिलोत्तमा, आता तारा तुमच्या कुटुंबाचा हिस्सा आहे आणि तिच्या आयुष्यातला एवढा मोठा प्रसंग आहे म्हटल्यानंतर संबंध कुटुंब तिथे असायलाच हवं ना. तू तरी समजावून सांग यांना. नाही, तुझं अगदी बरोबर आहे, पण मी काय बोलू, तो म्हणतोय ना काम आहे, मग खरंच असेल. आणि तसंही मी आणि यांनी रिटायरमेंट घेतली आहे. पोरांच्या कामांमध्ये आता ढवळाढवळा मी करत नाही ग. ठीक आहे, तरीही मी सगळ्यांनी या प्रसंगाचं साक्षीदार व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे.